नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मिक्स कडधान्याची भेळ ही रेसिपी दाखवणार आहे. आता हे कडधान्य मी 7-8 तासासाठी भिजत ठेवलेले आहे आणि हे भिजल्यानंतर याचं वरचं पाणी काढून टाकायचं आणि परत आपण 5-6 पाण्याने हे धुवून घेणार आहोत. कारण 5-6 वेळा हे पाण्याने धुतल्यामुळं त्याच्यामध्ये जो गॅस जमा झालेला असतो तो निघून जातो आणि आपल्या पोटाला कडधान्याचा बिलकुलही त्रास होत नाही. बहुतेक जण पोटाला त्रास होतो म्हणून कडधान्य खायचे टाळतात, पण मग अशी 4-5 पाण्याने धुवून घेतलं तर बिलकुलही आपलं पोट बिघडत नाही. आणि आता आपण हे कडधान्य निथळून घेऊया पाणी याचं आणि आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे. चला तर मैत्रिणींनो, आता आपण हे कडधान्य थोडेसे निथळून झाल्यानंतर कुकरमध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये आपल्याला फक्त छोटी अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकायचं आहे. अगदी अर्धी वाटी पाणी टाकून आपल्याला हे कडधान्य उकडून घ्यायचे आहेत. कडधान्यापासून आपल्याला प्रोटीन मिळतं आणि प्रोटीनची आपल्या शरीराला खूप गरज असते आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांना ही प्रोटीनची रोज गरज असते. त्यामुळे त्यांनी रोज छोटी वाटी भरून कडधान्य हे खाल्लीच पाहिजे. तर बघा मैत्रिणींनो, आता यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण व्यवस्थित ते सर्व मीठ कालवून घेऊया आणि गॅसवर कुकरला झाकण लावून 1 शिट्टी करून घेणार आहोत आपण. तर बघा मैत्रिणींनो, आता आपली 1 शिट्टी झालेली आहे. आता आपण त्यामधलं कडधान्य काढून घेतलेलं आहे. तर कुकरमधलं कडधान्य काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे काही मसाले टाकायचे आहेत. त्यामध्ये लाल मिरची पावडर, चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ आणि लिंबू. आणि हे मी टिफिनसाठी करत आहे. तुम्ही जर घरी असाल तर त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलं तर अजून टेस्ट त्याची छान लागते. तर बघा मैत्रिणींनो, आता हे सर्व मसाले यामध्ये मी मिक्स करून घेतलेले आहे. आता हे मसाले आणि नंतर आपल्याला वरून लिंबू पिळून घ्यायचा आहे त्याच्यावर. आणि आता हे सर्व व्यवस्थित आपण मसाले या कडधान्यांना लावून घेऊया. अगदी टेस्टी लागते हे कडधान्याची भेळ. आता ही टिफिनला द्यायची म्हणून मी त्यात कांदा टोमॅटो टाकलं नाही, कारण कांदा टोमॅटोने पाणी सुटते. आणि तुम्ही जर घरी खायला करत असाल तर त्यामध्ये कांदा टोमॅटो ॲड केला तर अजून त्याची टेस्ट वाढते. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता ही आपली कडधान्याची भेळ तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.